प्रतीकच्या रिक्वेस्ट साठी हे बोलावं लागतं. मॅचच्या दिशेनं वा काय मॅच आहे. कारण की मॅच मध्ये तुम्हाला फोकस करावा लागेल. ज्या पद्धतीने नील रुद्रने संपूर्ण फोकस केलाय तसा प्रकाश पाडावा लागेल. असाच वी शेप मध्ये निघून जातोय सीमा पार. षटकार वॉट अ स्ट्रोक. कारण की मगाशी चर्चा केली नील रुद्र या संपूर्ण जनरेटर आणि लाईट्स न जसा प्रकाश पाडलाय तसा प्रकाश तुम्हाला मैदानामध्ये मॅच मध्ये पाडावाच लागेल. खेळना पडेगा भाई. संदीप माने सागर माने या देखील आपण पाहिजे चेंडू चांगला हाताला जातोय. पडला थोडासा कट झाला. अपील उचलली जाते. दबाव टाकण्याचा वेगळं षडयंत्र बाहेर काढलं जाते. वॉट अ मॅच वॉट अ मॅच. रोहित सूर्यवंशी एका बाजूला. चेंडू पडतोय काटा बदलला. विकेट किपर अपील करतोय. 1 2 3 4 5 खेळाडू पंचांच्या जवळ. मात्र अखेरीस फलंदाजाचे हावभाव वेगळे आहेत. शिवराज 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती ज्यानं षटकार लगावला. ओव्हर क्रमांक 1 आहे. पॉवर प्ले क्रमांक 1. 3 चेंडूचा खेळ झाला. चांगला निर्णय अंपायरचा. रोहित सूर्यवंशी एक अष्टपैलू खेळाडू मिराज टीमचा. हुकमी एक्का. हो यावेळी देखील आपण पाहिलं चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिले रोहित सूर्यवंशीची. रिप्ले टेलिकास्ट पाहूया. चेंडू पहा शफल होतोय. वॉट अ बॉल. चेंडू पडला. काटा बदलला. कोण बदलला. मार्ग बदलला. प्रवाह बदलला. दिशा बदलली. हवेमध्ये एकावे घेणाऱ्या चेंडूने रंगही बदलला. वॉट अ बॉल. पुन्हा व्हॉट हॅपन. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. रोहित सूर्यवंशीच्या जाळ्यामध्ये आणखीन एक फलंदाज अडकतोय. आणखीन एक मासा अडकतोय. आणखीन एक मोहरा बाद होतोय. शिवराजला मागे जावं लागतंय. कॉट बिहाइंड द विकेट. काय गोलंदाजी. हातभर चेंडू वळवले जात आहेत. जादूगर या टीमचा मिरज संघाचा जादूगर का म्हटलं जातं. लेग ऑफ रॉकेट बॉल. एका पॅकेज मध्ये 3 धमाके. वा अप्रतिम गोलंदाजी. जादूगर या टीमचा सीधा साधा रोहित. सुशील दाखल झाला मैदानामध्ये. सुशील मागील मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहिला सुशीलचा. या मॅच मध्ये त्याच्या खांद्यावरती पुन्हा जबाबदारी आल्या. जेव्हा खांद्यावरती जबाबदारी येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आहेत का सुशीलचे खांदे मजबूत हेही बघायचं. वॉट अ मॅच. दोन्ही टीम कित्येक संघाला पराभूत केले. कित्येक संघाला कडे चाले. कित्येक संघाला आसमान दाखवले. कित्येक संघाला माती चाले. धका 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 गाठ पडली आता या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. वॉट अ बॉल. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलाय. रोहितची गोलंदाजी आवडली आहे तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अप्रतिम रोहित. वॉट अ बॉलिंग यार. वॉट अ बॉलिंग. फिरकीचा जादूगर. चेंडू पडल्यानंतर घराघर फिरवणारा हा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची टोटल 6 या आकड्यावरती. 6 लॉस ऑफ द 2 विकेट. एका बाजूला आपण पाहिलं तर सैराट वडापाव सेंटर राकेश कांबळे यांची टीम. अर्थातच मोरिया स्पोर्ट्स सांगली संघ. तो या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स करेल. उद्या असेल सेमीफायनल फायनल. सगळे टीम सगळे शेर सगळे सवा शेर उद्या येतील. पण उद्या पहिला बॉल पडेल 5:30 ला. तुम्हाला यायचे 5 ला. नो एक्सक्यूज. आणि उद्या लकी ड्रॉ पण आहे. चिठ्ठीचा खेळ. लकी ड्रॉ मध्ये काय आहे तेही गुपित आहे. आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे भाई. उद्या तुम्ही घरी काहीतरी चांगली वस्तू घेऊन गेलात तर घरचे बोलतील पुढची स्पर्धा कधी आहे तेव्हा जा. 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. अजय दाखल झाला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये. श्याम जोपर्यंत आहे तोपर्यंत श्याम मस्तानी आहे आणि श्यामला या मॅच मध्ये खेळावं लागेल. ओ हो श्याम मस्तानी निघून जातोय सीमा पार. येतोय अप्रतिम फटका षटकार. वॉट अ स्ट्रोक. वॉट अ बॅटिंग.
वर्ड स्ट्रोक यार. अगदी चेंडू बॅटच्या समोर आला, घरकन फिरवला, अगदी आकाशामध्ये तारामंडल में. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती 1-12. दोन फलंदाज माघारी गेले. श्याम एका बाजूला, मगाशी चर्चा केली प्रतीक आपण, श्याम आहे तो श्याम मस्तानी आहे एका बाजूला. अजयच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती स्वागत. दुसरा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी कॉर्नरला पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकच धाव. तेरा धावसंख्या 13. फुल टॉस चेंडू अगदी हलक्या हाताने घेऊन काढला, बॅट स्विंग केली. त्यानंतर आपण पाहिलं तर एकच जाऊ फुल टॉस चेंडू होता, ज्युसी फुल टॉस होता. एखाद्या फलंदाजाला विचार तुझा आवडता चेंडू कुठला फुल टॉस मध्ये, या फुल टॉस मध्ये धावा आल्या नाहीये. ज्युसी फुल टॉस. धावा फक्त आपण पाहिलं 14 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. क्वार्टर फायनलची मॅच सध्या चालू आहे. आजच्या रात्रीतली सर्वात शेवटची मॅच, उद्या शेवटची रात्र. 14. शॉर्ट आर्म पूल चांगला बसलाय. चेंडू अगदी तारामंडल में, अगदी साधावेसाठी षटकार येतोय. वॉटर स्ट्रोक. शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल होता. श्याम आहे तर मॅच आहे, श्याम आहे तर श्याम मस्तानी आहे, श्याम आहे तर मॅचला रंग आहे, आणि श्याम आहे तर आजची रात्र प्रतिम आहे. 20 धाव संख्या 20. काय फटका केलाय. सैराट वडापावचा अगदी झणझणीत निघून गेला षटकार. 3 चेंडू 13 वरती तो खेळतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. 2 टू गो. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. कारण की टीम बोलत असेल श्याम रुक के खेलना, ठोकना जरूर. चांगला कमबॅक अजयच्या विरोधामध्ये. 2 षटकार आलेत अजयच्या विरोधामध्ये. यावेळी आणखीन एक मिड विकेट रिझन. बाहेर 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 आणखीन एक येतोय षटकार. वॉटर स्ट्रोक. वॉटर स्ट्रोक अगदी प्रेक्षकाच्या बरोबर डोळ्याच्या समोरून जातोय, त्याला टपली मारून. काय फटका लगावलाय. शॉर्ट आर्म पूल, गुड लाईन स्पॉट. त्यानंतर बॅकफुटला जातोय, गरकन फिरला आणि चेंडू पहा प्रेक्षकाच्या अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न. एका प्रेक्षकाच्या बोटाला एवढ्या जोरात चटका बसलाय की आता तो फक्त हातच बघत बसलाय. 26 धाव संख्या 26. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 2 महत्वाची राहिली आहे की अभिनंदन 20 धावा आतापर्यंत आल्यात 5 चेंडू मध्ये. 1 टू गो. 26 ऑन अ स्कोर कार्ड. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर काय सुरेख फटका आहे. प्रेक्षक त्यांच्या जवळ जातोय. 1 सेकंड बाउन्सिंग पार. वॉटर स्ट्रोक. बोलतो तो श्याम आहे, मॅच आहे. प्रेक्षक दाखवले जातात. अप्रतिम फटका. आपण पाहिलं तर सैराट वडापाव झणझणीत चौकार. त्याच्या मालकीन पण बसले, त्या मॅचचा आनंद घेत आहेत. वा, कारण की त्या तिकडेच आहेत, तिथून त्या हल्ल्या नाहीयेत. कदाचित ती जागा त्यांच्यासाठी लकी असेल. ते बोलत असतील जोपर्यंत जिंकत नाही इथून मी हलणार नाही. नो एक्सक्यूज. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 30. जे पडदे ते पडदे आपण प्लीज सोडायचे. वा, ती चादर म्हणून अंगावर घेतले ते बाउंड्री लाईनचे पडदे. जुगाड केला जातोय. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 30. सोहेल दाखल झाला गोलंदाजीसाठी. आणखीन एक कटर, आणखीन एक फिरकी गोलंदाज. कारण की सातत्याने जादूगर आज मिरज संघ घेऊन उतरलाय. दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट्स चांगली टीम. आपण पाहिलं तर राकेश कांबळे स्वतः खेळत नसले तरी आज खेळाडूंना खेळण्यासाठी आज त्यांनी एक चांगली टीम बनवले, याचा आज खऱ्या अर्थानं अभिमान आहे. 30 धावसंख्या 30. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पूल. सुरेख फटका. जा चेंडू घेऊन या, हे सांगतोय सुशील. वॉट अ बॅटिंग. पहिला चेंडू सोहेलला.
पहिला चेंडूवरती स्वागत केलं सोहेलचं. अप्रतिम फटका, शॉट पूल केला, अगदी उचलून फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा प्राप्त होत आहेत आणि सुशीलच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. 36 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सुशील एका बाजूला हात खोलतोय. आता आपण पाहिलं तर सोहेल, याआधी आपण पाहिलं तर ओवदी, तदनंतर राऊंडी, आता गोलंदाजीसाठी तो दाखल झालाय. वॉट अ बॉल. पहिल्यांदा ओवदी विकेट टाकला, तिथे षटकाला. राऊंडी विकेट टाकला, तिथे डॉट आला. काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती. धावा आहे 36. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटला जातो, बॅटीच्या अगदी टॉप एजला, जिथे आपण पाहिलं तर सिंगलला सिंगल धावेसाठी चेंडू जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर 37 या आकड्यावरती चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचा. सदतीस धावसंख्या. 3 चेंडूच्या अखेरीस 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 टू गो. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये, जिथे ओव्हर क्रमांक 3 चा खेळ सध्या मात्र चालू आहे. कारण की या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर दुसरी विकेट पडल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की मोरिया 11 चांगली टीम कुठेतरी बॅकफुटला जाते. पण जोपर्यंत मैदानामध्ये उभा तोपर्यंत मॅच ऑन आहे, हे श्याम सांगतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? थोडीशी मिसफील्ड फेकी चांगली होते. दुसरी धाव संकटामध्ये. भाग मिल्का भाग, आणि दुसरी धावही कंप्लीट केली जाते. वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या बाजूला श्याम बोलत असेल खा थांबला सुशील, कारण की दुसऱ्या बाजूला सुशीलनं ब्रेक लावला, तो चुकीचा ब्रेक लावला होता. एकदा निघालं की निघालं. 39 धावसंख्या 39. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती. 39 धावसंख्या, चांगली धावसंख्या. श्याम खेळतोय 6 चेंडू 25 वरती. सुशील खेळतोय 5 चेंडू 8 वरती. वॉट अ मॅच. तर डंपर आहे तो काढून घ्या प्लीज, जो डंपर उभा आहे. गेअर टाका पहिला आणि प्लीज थोडंसं पुढे जावा. बॅकफुटला जातो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जरूर हवेमध्ये आहे, हवेमध्ये चेंडू निघून जातोय मॅक्सिमम साठी. वॉट अ स्ट्रोक. काय फटका केला श्यामनं. शिट्ट्यांचा आवाज आता चालू झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या षटकारानं जाऊन पोहोचते 45 या आकड्यावरती. अप्रतिम फटका. बॅकफुटला गेल्यानंतर ज्या पद्धतीने ताकद लावली आहे, चेंडू शेवटपर्यंत दिसला नाहीये आणि तदनंतर चेंडू अगदी गोल झाला. या पॉवरफुल फटक्यावरती झटका दिलाय. सुरेख फटका. आणखीन एक येतोय बिग हिट. प्रत्येक ओव्हर मागे तब्बल 20 धावा केल्या जातात. प्रत्येक ओव्हर मागे तब्बल 20 धावा ठोकल्या जातात. जिथे आपण पाहिली तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 51 या धावसंख्येवरती. 51 धावसंख्या. 8 चेंडू 38 वरती सध्या मात्र बॅटिंग करतोय आपण पाहिलं तर श्याम. दुसऱ्या बाजूला सुशीलला आपण पाहिलं तर 5 चेंडू 8 वरती बॅटिंग करतो. 51 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. काय मॅच आहे यार, कुठे वेळ बदलली बा. सनी आपण पहिलं गोलंदाजीसाठी दाखल होतोय, कारण की पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूला विकेट आली. पहिल्या ओव्हरच्या 5व्या चेंडूला विकेट आली. असं वाटतं वादळामध्ये पत्त्यांचा बंगला पडून गेला, पण लोक ढासळलेल्या घराच्या विटा पण सोडत नाहीत. ज्यावेळी संकट असतं, संकटावरती अशा पद्धतीने उभं राहायचं असतं की जिंकलो तरी इतिहास, हारला तरी इतिहास. या मॅच मध्ये तसाच केलं जातं. 51. आधी बसलं मॅच फसली, आता वाटलं मॅच हसली आहे. 51 धावसंख्या 50 पार. अप्रतिम खेळ. या विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू वेगानं जरूर जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच सिंगल धाव. 52 धावसंख्या. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इनिंग क्रमांक पहिली. एका बाजूला श्याम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 52 धावसंख्या 52.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी हवेमध्ये अगदी षटकार जाईल. 6 धावा. 58 धावसंख्या. तब्बल चेंडू आतापर्यंत झालेत फक्त 2. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. कारण की 9 चेंडू सध्या 43 वरती बॅटिंग करतो श्याम. या स्पर्धेमध्ये पहिली 50 आली असलम शेखच्या बॅटमधून. 55 धावा त्याने ठोकल्या होत्या. SP कराड टीम कडून तो खेळत होता. या स्पर्धेचा असा खेळाडू ठरेल का जो दुसरी 50 घेऊन येईल. श्याम फुल टॉस चेंडू श्यामला नाही टाकू शकत. फुल टॉस वरती श्याम सातत्याने आपण पाहिलं तर चेंडू अगदी निघून जातोय 6 धावेसाठी. व्हॉट अ बॅटिंग श्याम. या बॅच मध्ये तब्बल 64 धावा आता स्कोर करवरती सजले. 10 चेंडू 49 वरती श्याम सध्या बॅटिंग करतोय. आणि जर येणाऱ्या चेंडूवरती 50 आली तर टेनिस क्रिकेट मधील सर्वात फास्टेस्ट 50 श्यामच्या नावावरती राहील. सर्वात वेगवान, सर्वात फास्ट 50. 11 चेंडू मध्ये त्या 50 धावा होतील. कारण की सध्या आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू श्यामला दिले जातात. फुल टॉस चेंडू, ज्युसी फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू. मंगळवारे श्याम मंगळवारी खात असेल लॉलीपॉप आणि त्या लॉलीपॉप चेंडूवरती षटकार ठोकतोय. व्हॉट अ बॅटिंग. 10 चेंडू 49. 11 चेंडू मध्ये जर 50 आल्या तर टेनिस क्रिकेट मधील एक फास्टेस्ट 50 तुम्हाला बघायला भेटेल. 64 धावा. ड्राइव्ह केला जातोय. या स्पर्धेमध्ये 11 चेंडू मध्ये 50 धावा ठोकणारा, सर्वात फास्टेस्ट 50 करणारा श्याम बॅटवर करायचे. वा, प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत त्याच्यासाठी. अप्रतिम बॅटिंग श्याम. ओम साई स्पोर्ट्स शिरा आयोजित डे नाईट स्पर्धेमध्ये तब्बल 7 षटकार 1 चौकार 463 च्या स्ट्राईक रेटनं श्यामनं बॅटिंग केली. 11 चेंडू 51, सर्वात फास्टेस्ट 50. सैराट वडापाव सेंटर 32 शिरा राकेश कांबळे यांच्या टीम मधून आज बॅटिंग करतोय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल. कॅच पकडली जाते आणि अखेरीस श्याम आज मस्तानी झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग श्याम. अप्रतिम खेळ. 12 चेंडू 51 धावा टोकल्या. 425 च्या स्ट्राईक रेटनं 7 षटकार 1 चौकार. श्याम आता मैदानामधून रुबाबामध्ये बाहेर येतोय. प्रेक्षक त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. वा, अप्रतिम बॅटिंग श्याम. क्लास खेळाडू आहे. त्याची देहबोली पहा, स्माइल पहा, चालण्याची पद्धत पहा, आर्म्स पहा, मनगट पहा, मनगटातली ताकद एकदम ओके, परफेक्ट. 66 धावसंख्या. 1 टू गो. एक चेंडू आता शेवटचा बाकी आहे. अजय दाखल झालाय मैदानामध्ये. $66. 1 टू गो. लफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटीवरती बुंदा चेंडू जरूर हाताळला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा भाग अगदी दुसरी धाव धोक्यामध्ये. एकाच धावेती समाधान. टीमची टोटल आपण पाहिली तर 67 आणि 68 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय BM स्पोर्ट्स मिरज या संघासमोर. 67 67 68 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. क्वार्टर फायनलला 4 ओव्हरमध्ये 68 मोठा डोंगर झालाय आणि अजूनही सेकंड इनिंगचा खेळ बाकी आहे. कारण की 68 धावा कशा पद्धतीने केल्या जातात, रोखल्या जातात हेही बघायचं आहे. चला टीम, थोडंसं स्पीड अप घ्या. बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज.
68 धावा या मॅच मध्ये ठोकायचे. दुसऱ्या बाजूनं दोन्ही बॅटर आता दाखल होतील मैदानामध्ये. आपण पाहिलं तर मिरज टीम कडून या स्पर्धेसाठी आमचे सन्मान्य अधनी आपण पाहिले तर विक्रमजी पाटील साहेब, त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. पाडळीचे आमचे विक्रमजी पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आकिबानी रोहित, कारण की एका बाजूला श्याम आहे, दुसऱ्या बाजूला आकिबानी रोहित आहे मी म्हणेल. कारण की श्याम जर समोरच्या टीमकडे, सांगली टीमकडे असेल तर मिरज टीमकडे रोहित आहे. कारण की ज्यानं मागील मॅचमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग केली, क्षमता दोघांकडे. कारण की हाही संघ आहे मिरज संघ ज्याने खूप संघांना पराभूत केले आणि तोही इथे आला. मॅचला मजा जरूर आहे, कारण की शहरी भागमध्ये प्रत्येक विषय असा आहे की 68 धाव संख्या देखील चेस केली जाऊ शकते. हा विषय शहरी भागाच्या आजच्या स्पर्धेचा आणि खास करून मिरज टीमचा बॅटरचा आहे. $68. गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या, गाड्या सुटल्या. मत्तूर की बक्कासूर, सुटल्या गाड्या, गाडी सुटली. निर्वाद वर्चस्व. चला गाडी मालक, ते जाऊ देत बाहेर. अप्रतिम बॅटिंग. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. 68 धावेचा वन. प्लीज त्यांना बाहेर काढून लगेच मॅच. 11:57, 12 वाजले, कदाचित अजून 15 मिनिटं लास्टची. 68 धावा. चला स्पीड अप घ्या प्लीज प्लीज. चला मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करूया आणि लक्ष पूर्णपणे मॅच कडे द्या प्लीज. टीम विनंती करेल जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी, कारण की बरोबर 12 वाजलेले आहेत मित्रांनो. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. आकिब साठी पहिला चेंडू. आकिबनं स्वागत केलंय. बोललो होतो प्रतीक ही मजा येणार मॅचला भाऊ. इकडून सुरुवात झाली तिकडूनही सुरुवात होणार. इकडे शेर आहेत, तिकडे सभा शेर आहेत, इकडे श्याम आहे, तिकडे आकिब आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच अजय आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहित आहे. असा खेळ होणार या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं फिरोजचं, तेही स्वागत केलं. आइये फिरोज, स्वागत से करेंगे आपका स्वागत. आणि ते स्वागत आकिबनं केलंय षटकारानं. चांगली मॅच. 68 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तैनात नाहीये. अगदी चेंडू 1 सेकंड बाउन्सला सीमारेषे पार जातोय. वा, प्रेक्षक जरूर खुश झाले. चेंडू त्यांच्या पॅव्हिलियन पर्यंत पोहोचला, बाल्कनी पर्यंत पोहोचला. त्यांचा आनंद वेगळा. वा, प्रेक्षकांनी सांगितलं हा चौकार आहे. एक वेगळ्या अंदाजामध्ये त्याने ऍक्शन करून दाखवली. हा चौकार आहे. 10 धावसंख्या. अप्रतिम ड्राइव्ह. हा पहा चेंडू पोचला. प्रेक्षक अगदी चेंडू पकडण्यासाठी पूर्णपणे युट्यूब लाईव्ह वरती पाहताय. 10 धावसंख्या. आकिबनं मॅच मध्ये कमबॅक करून दाखवणार हे सध्या पहिल्या 2 चेंडूवरती सांगितलंय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर येतो. डॉट बॉल. अप्रतिम स्पर्धा. ओमसाई स्पोर्ट्स 32 शिराच्या माध्यमातून ओमसाई स्पोर्ट्सचे बालक आपण पाहिलं. ओमसाई ट्रान्सपोर्टचे बालक सर्वांनी आदरणीय शुभम शेठ निकम यांचे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो.
वेलकम. तो पडदा सोडायचा आहे प्लीज. प्रेक्षक स्ट्रेट प्रेक्षक आहेत ते पडदा आपण सोडा प्लीज. 10 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 अजूनही बाकी आहेत. यावेळी यॉर्कर. वॉट अ बॉल. काय चेंडू हाताळला. निखिल आपण रिप्ले बघूयात कसा चेंडू हाताला जातोय. कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू हाताला पूर्ण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये झाला. शफल ऑलरेडी होता. वॉट अ बॉल यार. वॉट अ बॉल. काय चेंडू हाताला जातोय पूर्णपणे. यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. वेगानं टाकला गेला. त्याच वेगानं चेंडूला आपण पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर पोहोचवलं जाते. 4 धावा. टीमची टोटल अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. रिप्ले टेलिकास्ट पाहताय. ज्या वेगानं चेंडू टाकला त्याच वेगानं चेंडूला बाहेर पोहोचवलं. 14 धावसंख्या. 14. एक चेंडू अजूनही बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच. कोण सेमी मध्ये जाईल. उद्याच्या दिवसामध्ये कोण येईल. वॉट अ बॉल. ड्राईव्ह केलाय खेळाडू. आपण पहिला वेगानं जरूर येतो चेंडू. वॉट अ फिल्डिंग यार. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चिता मैदानामध्ये आपण पाहिलं तर सध्या मात्र अप्रतिम जगन्नाथ होता. चेंडू पर्यंत पोहोचला. तब्बल पहिल्या षटकाचा खेळ संपला. रिप्ले टेलिकास्ट पहा. काय फिल्डिंग केले जगन्नाथनं. संघाची धावसंख्या 15. 15. जगन्नाथला रिप्लेला पाहताय. चेंडू अडवल्यानंतर स्वतःला अगदी स्टेबल ठेवलं. चला नेक्स्ट बॉलर प्लीज या लगेच. स्पीडअप घ्या चला प्लीज लगेच. अजय पाटील. ओव्हर क्रमांक 2. आणखीन एक वेगवान गोलंदाज. आणि अजित पाटीलची गोलंदाजी जेव्हा जेव्हा अजित पाटीलची खासियत आहे चेंडू टाकत असता त्याचा जो आवाज येतो. चेंडूच्या मागे जी ताकद लावतो ती त्याची खासियत आहे. मगाशी आपण या सर्व गोष्टींचा खऱ्या चर्चा करतो की जो कंटिंग ऑफ दी साऊंड येतो तो चेंडूच्या मागे लावलेली ताकद ऐकू येते. आणि ती अजय पाटील जेव्हा गोलंदाजीला येतो मैदानामध्ये सन्नाटा असतो. तो आवाज जरूर ऐकायला येतो. 15 धावा. चला स्पीडअप घ्या प्लीज. 18 चेंडू ते 53. जाऊया मॅचच्या दिशेनं. यॉर्कर. पहिला चेंडू अगदी. याच गोष्टीची आपण चर्चा करतो. जो आवाज गोलंदाजी टाकत असताना येतो त्याच्या घशातून आवाज येतो तो त्याची ताकद लावतो चेंडूच्या मागे. जेवढी ताकद असेल त्या चेंडूच्या मागे लावण्याचा प्रयत्न. चेंडू आणखीन गतीनं जाण्याचा प्रयत्न. अचूकता त्याच्यामध्ये. गती त्याच्यामध्ये. आणि गतीमध्ये आपण पाहिलं कंट्रोलही तेवढाच चांगला आहे. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आतापर्यंत अजय पाटीलची या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी राहिली आहे. रोहित जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मॅच असेल. कारण की रोहितनं आतापर्यंत बॅटिंग मध्ये एकही धाव केली नाहीये. आत्ताच्या इनिंगला पहिल्यांदा तो चेंडू फेस करतोय. दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती तो स्ट्राईक वरती आला. आणि अकीब दुसऱ्या बाजूला 7 चेंडू 16 वरती खेळतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये अगदी 1 धाव जाते. 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 2 चेंडूचा खेळ झाला. आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फायनल सेमीफायनल मध्ये कोण जाईल. उद्याच्या दिवसामध्ये कोण येईल. कोणाचा प्रवास इथे थांबेल. कारण की जो पराभूत होईल त्याचा प्रवास आज इथे थांबेल. जो जिंकेल त्याचा उद्या प्रवास. सुरेख फटका. बॅकफुटला जातोय. शॉट आर्म पुल. चेंडू अगदी तारामंडल में 6 धावेसाठी. आकिब या मॅच मध्ये अकेला हो. आकिब हूं. मॅच जरूर अकेला लढूगा. आणि सध्या तेच तो सांगतोय. आकिब ज्या पद्धतीने बॅटिंग 8 चेंडू मध्ये 22 धावा त्यानं ठोकल्यात. 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. अप्रतिम. स्वतःजवळ फिरला गरकन आणि चेंडूला अगदी पोहोचवलं सीमारेषे बाहेर.
15 चेंडू अगदी 45. मॅच चांगली बनली आहे 15-45 ची, कारण की या ओव्हरमध्ये किती धावा येतात, अजून 3 चेंडू बाकी आहे. अकी बाकीला कापी आहे भाई. मात्र 15-45 मध्ये आणखीन 2 आले तर मॅच बन गया भाई. तेवीस धावसंख्या 23. 15 चेंडू 45 ही मॅच सध्या समीकरण आहे आणि मॅच चांगली बनली आहे. स्पीड अप घ्या प्लीज. हो वेगानं हाताला जातोय. चांगला चेंडू, बुंदा चेंडू. व्हॉट बॉल यार. कारण की या आधीच्या चेंडूवरती अजयला षटकार आला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आपल्या भारतातील वेगवान, तिखट, भेदक, अचूक मारा यॉर्कर ज्या पद्धतीने हाताळला, काय बोलताय गोलंदाजी. यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर. एखादं 2 रुपयाचं नाणं त्याच्या पायापाशी ठेवावं, त्यावरती टप्पा टाकावा, याला अचूकता बोलतात. परफेक्ट प्रॅक्टिस. पुन्हा वेगानं हाताळलाय. गोलंदाज आहे की तोफखाना आहे. चेंडू टाकतो की रखरखते आगीचे निखारे टाकतोय. त्याच्या चेंडूवरती षटकार येतो काय, तो वेगानं चेंडू टाकतो काय, मजा गया भाई. मजा आला, पैसा वसूल. प्रेक्षक बोलत असेल या खेळाडूची गोलंदाजी पहा, वेगानं काय चेंडू हाताळला. जर तो मध्ये नसता तर हाही तोडली असती स्टंप. वेगवान गोलंदाजी. आणखीन वेगानं आणखीन एक यॉर्कर. वॉट अ बॉल यार. गोलंदाजी आवडली आहे का तर टाळ्या होऊन जाऊ देत यार. अप्रतिम गोलंदाजी अजय पाटील जिंकला भाऊ. वॉट अ मॅच यार. काय गोलंदाजी राहिली अजय पाटीलची. 12 चेंडू आणि 44 धावेची गरज. 12 चेंडू 44. पायामध्ये बेड्या ठोकणारी गोलंदाजी होती. धावसंख्येला आवरणारी गोलंदाजी होती. धावसंख्येचा ब्रेक लावणारी गोलंदाजी होती. आकडून ठेवणारी होती, जखडून ठेवणारी होती. हँड ब्रेक नव्हे तर पूर्ण ब्रेक लावणारी गोलंदाजी होती. अचूकता. सुशील दाखल झाला गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. कॅप्टन टीमचा. आणि प्रत्येक ह्या गोलंदाजीसाठी प्रॅक्टिस करून चालत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस पण परफेक्ट करावी लागते. परफेक्ट प्रॅक्टिस. त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही अवगत करता. 12-44. सगळे कमिटी मेंबर बऱ्यापैकी थकलेत. बोलसी कधी 12 चेंडू होत आहेत, कधी बोजा बिस्तार उचलतोय, कधी एकदाच घरी जातोय, पण भाऊ मजा येते मॅचला. 12-44. लॉफ्ट केल्याचा प्रयत्न. पुन्हा चांगला चेंडू हाताला जातोय. गोलंदाजाचा तोफखाना आज उचलून आणले. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिले तर सध्या गोलंदाजी चालू आहे. सैराट वडापाव सेंटर संपूर्ण राकेश कांबळेकर यातून खुश असेल, कारण की जी स्क्वॉड त्यांनी आज उतरवला तो संपूर्ण स्क्वॉड आज आपण पाहिलं तर सैराट पेक्षा मी म्हणेल की सैराट आणि झिंगाट गोलंदाजी करते अगदी. हो चेंडू पडतोय थोडासा अगदी बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर येते. समीकरण आता आपण पाहिलं तर तब्बल 11 चेंडू आणि अजूनही 43 धावेची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू 43 ही मॅच सध्या आहे ऑन. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर आला. हो मस्तक पे दस्तक आहे. बॅकअप. फक्त धाव घेतली गेली आपण पाहिली तर एक सिंगल धाव. 26 धाव संख्या. संघाची पाठी राखे थांबलेत. 12वे खेळाडू अजूनही डोळे चोळत चोळत मॅच बघते का भाऊ. या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट भेटते आपल्याला, आनंद. जिंकलात तर पाठीराखे खुश, पराभूत झाला तर पाठीराखे नाराज. अप्रतिम 26. चला स्पीडअप घ्या. आणखी एका बाजूला जी संपूर्ण चांगली टीम पाहत आहे, सुशांत बुर्लेला आज मिस करतोय. तो आयकॉन खेळाडू आज अवेलेबल नाहीये. टीम तरीही परफॉर्मन्स चांगला करते. चांगली गोष्ट आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं डाऊन ग्राउंड वेगानं जातोय. अडवण्याचा प्रयत्न जरूर होईल. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स. एकच धाव. बऱ्यापैकी मॅचची चावी केली आहे तयार.
9 चेंडू आणि 41. उद्या बरोबर 5:30 वाजता 5 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचंय. 5:30 ला पहिला चेंडू उद्या पडेल. उद्या सगळे टॉपचे टीम येतील कारण की जे सेमीफायनल पहिला दुसरा तिसरा चौथा चारही उद्या टॉपच्या संघ सेमीफायनल फायनल उद्या तुम्हाला बघायला भेटेल. ऑब्विसली उद्या 5 ला जो संघ राहणार नाही उपस्थित त्यांना पॅनलाइज केलं जाईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला. अगदी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते. सिंगल धाव डिक्लेअर मध्ये. चेंडू बाकी आहे तब्बल आता 8 धावा करायचे. तब्बल आता 41. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट जातोय. मॅचची कहाणी अप्रतिम राहिले. व्हॉट अ मॅच यार. पूर्णपणे खेचून घेतले एका बाजूनं. राकेश कांबळे बऱ्यापैकी आज खुश जरूर आहेत कारण की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मगाशी आपण बघितला. प्रतीक, ज्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये क्रिकेट नाही जास्त खेळलं तो व्यक्ती आज स्वतःच्या व्यवसायाच्या नावानं संघ खेळतो. किती मोठी गोष्ट आहे ही. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3 चाही खेळ संपला. 6 चेंडू आज बाकी आहेत. कारण की कौतुक करेल संपूर्ण टीम ज्या ज्या संघ आज उपस्थित राहिले. कारण की राकेश भावके असा व्यक्ती आहे की सकाळी 4-5 वाजता आपण पाहिलं तर वडापावचा गाडा उघडणारा माणूस, मेहनती व्यक्ती, आज मेहनतीचं फळ मिळवण्यासाठी आपल्या वडापावच्या सैराटच्या नावानं संघ खेळतो. व्यवसाय मोठा होण्यासाठी मराठी पाऊल पडते पुढे यालाच बोलतात. 27 धावा मॅच. प्रेक्षकांनाही माहिती आहे मॅचची चावी आता कोणी तयार केली आहे. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न. फक्त 5 चेंडू आता बाकी आहेत. आणखी मला पहिला दुसरा तिसरा दिवस आता कोणता संघ हाफ मध्ये जातोय कारण की शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काय बोलत नाही. कारण की 3 संघ शिराळा हाफचे आपण पाहिले तर वरती गेलेत. इथून जर शिराळा हाफचा संघ वरती जातोय तर उद्या रेकॉर्ड होईल. 4 संघ शिराळा हाफचे आपल्याला भेटतील. हा संघ आज सांगली अर्थातच मोरिया 11 शिराळा संघ जर वरती जातोय तर 4 संघ आपल्याला भेटतील शिराळा हाफ मध्ये जाणारे. आणि शिराळा साठी ही खूप अभिमानाची गोष्ट असेल. जिथे क्रिकेटचा जन्म खऱ्या अर्थानं झाला तिथे क्रिकेट किती वरती जात आहे. चार चेंडू आता बाकी आहेत. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. तीन चेंडू आता मात्र बाकी आहेत. तेच बोललो आता. शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडू. प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल आपल्या ज्या खुर्च्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवा कारण की ज्या खुर्च्या आहेत त्या आपण जरूर. अनिरुद्ध माने आणि संपूर्ण टीम हास्य जत्रा थँक्यू सो मच. अनिरुद्ध दादा थँक्यू सो मच. येस विजय संघ अर्थातच अभिनंदन. चौथा संघ शिराळा हाफचा जातोय सेमी फायनल मध्ये. वा शिराळकर वा मजा आली. चौथा संघ शिराळा जो आपण पाहिलं तर आज खेळतोय सैराट वडापाव सेंटर 32 शिराळा. राकेश कांबळे यांच्या मालकीचा संघ